नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत वन पॉट मील असा मसूर पुलाव। त्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत, तो पुढे आपल्याला रेसिपीमध्ये बघण्यासाठी मिळेल। संध्याकाळच्या वेळेला आपल्याला चपाती भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर आपण मसूर पुलाव वन पॉट मील म्हणून करू शकतो। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे 2 छोट्या वाटीने तांदूळ घेतला आहे आणि 1 वाटी मसूर घेतला आहे। 1 टोमॅटो, कांदा, एक बटाटा, फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला 1 चमचा तेल, मोहरी, जिरे, तीळ, हळद, हिंगपूड, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि सिक्रेट मसाला या ठिकाणी मी वापरणार आहे सांबर मसाला 1 चमचा, चिमूटभर साखर। कुकर आपला गरम झाला आहे। आपण आता यामध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं आहे। आपण आता यामध्ये मोहरी घालून घेऊया, जिरे, तीळ, हिंगपूड, हिरवी मिरची, कढीपत्ता। आता आपण घालून घेणार आहोत कांदा, कांदा आपला भाजत आला आहे। आपण आता यामध्ये बटाटा घालून घेऊया। बटाटा थोडा वेळ परतून घेऊया। बटाटा थोडा वेळ परतून घेऊया। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत आपण थोडं परतून घेऊया। आता आपण यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया। एक छोटा चमचा हळद पूड, 1.5 चमचा लाल तिखट, मीठ 1 छोटा चमचा, थोडंसं साखर। आता आपला महत्त्वाचा मसाला सांबर मसाला, हे सगळं घालून परतून घेऊया थोडंसं। आणि आता आपण लगेचच यामध्ये तांदूळ आणि मसूर घालायचं आहे। आता आपण तांदूळ आणि मसूर घालून घेणार आहोत। तांदूळ आणि मसूर मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं आहे, त्याच्यात 1.5 पट पाणी मी कुकरमध्ये घालून घेणार आहे। थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून घेऊया। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरला मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊया। चला तर आपला मसूर पुलाव तयार आहे। मस्त वाफाळता असा मसूर पुलाव आपला तयार आहे।